नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण होमवर्क 17 यामध्ये तुम्हाला संख्येचे विभाजक शोधा, संख्येचे मूळ अवयव शोधा असे प्रश्न दिलेले होते. तर ते प्रश्न आपण समजून घेणार आहोत. आता विभाजकालाच दुसरं नाव काय आहे? विभाजक म्हणजेच काय? विभाजक म्हणजेच अवयव. अवयव आणि विभाजक हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. तर आपल्याला त्या संख्येचे कोणते कोणते अवयव आहेत ना, हे आपल्याला काढता आला पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता आपण सर्वप्रथम 540चे विभाजक शोधूया. आता हे विभाजक कसे शोधायचे? तर याच्यासाठी तुम्हाला कसोट्या माहिती असाव्या लागतात आणि आडवा भागाकार करता यायला पाहिजे. आता सगळ्या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठे विभाजक 30 संख्या असते. त्याच्यामुळे सर्वप्रथम ही जोडी प्रत्येक संख्येला लिहून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, ही समसंख्या आहे. समसंख्या असल्यामुळे हिला 2 ने भाग जातो. मग हिचा 2 पण विभाजक येईल. मग हा 2 विभाजक लिहायचा आणि ह्या 2 ने याला भागायचं. पहिला भाग कितीचा जाणार? 5 ला भागितल्यावर 2 दुनी 4, बाकी उरली 1. आता ह्या एकावर 4 घेतले, एकावर 4 घेतले तर किती होणार? 14 होणार. मग 2 सती 14 आणि परत 2 शून्य 0. तर आपला विभाजक आला 2 गुणिले 270. आता अंकांची बेरीज केली तर येते 5 आणि 4 9, म्हणजे याला 3 ने पण भाग जातोय. चला, 3 पण आपला विभाजक यायला लागला. मग इथं 3 घ्यायचं. कसोटी वापरायची. बघा, 3ची कसोटी आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. अंकांची बेरीज 9 आली, 9ला 3 ने भाग जातो, म्हणजे याला 3 ने भाग जाणार. 3 1 3, खाली किती उरले? 2 आणि 2वर 4 24, 3 8 24. आडवा भागाकार करता येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला स्पर्धा परीक्षेतले गणित सोडवता येत नाहीत. त्याच्यानंतर बघा, 4 ने शेवट 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकी संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. आता 2 अंकी संख्या 40ला आहे, 40ला 4 ने भाग जातो, म्हणजे ह्याला 4 ने पण भाग जाईल. आपण याला 4 ने पण भाग देऊया. 4 गुणिले, आता 4 ने भाग दिल्यावर किती येतो? पहिला भाग 4 1 4, खाली उरला 1, 4 त्रिक 12. आता 14तून 12 गेले तर 2 बाकी उरती. 2वर 0 घातला, किती झाले? 20 आणि 4 पंचे 20. तर अशा पद्धतीने आपला 4 ने पण भाग गेलेला आहे. आता पुढची जोडी, तर एकक स्थानी 0. 5ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतात त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, म्हणजे याला 5 ने बी भाग जाईल. 5 1 5. आता मुलं भाग देताना कशी चूक करते? 5 1 5 आणि 5 8 40. असं नाही करायचं हा मुलांना, लक्षात राहू दे. 5 1 5 नंतर एका संख्येलाच भागायचं. आता इथं बाकी 0 उरली, 0वर कोण घेतला? 4. 5ला 4 ने भाग जातो का नाही? मग 0चा भाग द्यायचा. आता बाकी उरली 4 आणि वरून घेतला 40, 5 8 40. अशा पद्धतीने भाग द्यायचा. चला, पुढची संख्या. आता 2 आणि 3 ने भाग गेला म्हणजे 6 ने भाग जातोच. 6 पण याचा विभाजक आहे, तर 6 ने याला भागू. 6 9 54 आणि 6 0 0. 7 ने भाग जात नाही. 7 8 56 आहे, पण इथं 54 आहे, 7 ने भाग जात नाही. 8 ने 8 8 64, 8 ने पण जात नाही. 9 ने जातो. 9 5 85, 9 सखी 54. 9 ने भाग दिले, 9 सखी 54 आणि 9 0 0. आणि 10 ने पण जातोय. एकक स्थानी 0 असल्यावर 10 ने भाग जातोच. तर 10 गुणिले 54.
आता पुढं 11ची कसोटी काय आहे? एकाडेक संख्येची बेरीज. एकाडेक संख्येची जर बेरीज केली तर ह्याची येते 5 आणि ह्याची येते 4 आणि दोघातला फरक येतो 1. आपल्याला फरक किती यायला पाहिजे? एक तर 0 नाहीतर 11च्या पटीत. येत नाही, मग 11ने भाग जात नाही. 4 आणि 3ने भाग जातो म्हणजे 12ने जातो. 12ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 3 व 4ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो. तर 12 चोक 48, खाली बाकी उरली 6. इथं 12 घ्यावं लागेल ना आपल्याला. 12 गुणिले 12 चोक 48, खाली उरले 6 आणि 12 पंचे 60. तर आपल्याला जोडी भेटली 12 गुणिले 45. चला पुढं. 13ने जातो का? नाही जात. 14ने, 2 व 7ने जात असेल तरच 14ने जात असतो. लक्षात राहू दे. पुढं जोड्या करायच्या, 14ने जात नाही. 3 आणि 5ने जातोय म्हणजे याला 15ने भाग जातो. तर 15 पण याचं विभाजक आहे. 15 त्रिक 45, खाली राहिले 9 आणि 15 सखी 90. 16ने 16 त्रिक 48, खाली उरले 6. 60ला काय 16ने भाग जात नाही. 17ने 17 त्रिक 51, 17ने पण जात नाही. 18ने 18 त्रिक 54. आता बघा 3 आणि 6ने भाग गेला की 18ने भाग जातो. चला 18 गुणिले 30, 18 त्रिक 54. चला 19ने भाग जात नाही. 20ने जात नाही. 20ने जाईल. 2 आणि 10ने भाग जात असेल तर त्याला नाही, तसं नाही होणार. 20ने भाग जातोय का चेक करू आपण. तर 0 0 कटल्यावर उरलेल्या 2 समसंख्येला भाग जातो, मग याला 20ने भाग जाईल. चला 20 गुणिले, आता 20ने भाग कसा द्यायचा? हे 0ला 0 कटलं मग 54लाच भागायचं. 2 दुनी 4 आणि 20 होती 14. चला 20 झाला. 21ने जात नाही. 22ने जात नाही. 23ने जात नाही. 24ने जात नाही. 25ने जात नाही. 26ने जात नाही. 27 तर आपल्याला आले. 27ने जातोय पण 27 आपल्यात आले. तर अशा प्रकारे याचे खूप सारे विभाजक निघले, निघू दे. 540चे विभाजक जे आलेत ते आपण इथं यादी करून लिहू. तर 540चे विभाजक कोण कोण आले? चला यादी करा. आता यादी करताना चढत्या क्रमाने करायची. 1 2 3 4 5 6 9 10 12 15 18 20 27 30 36 45 54 60 90 108 135 180 270 आणि 540 इतके विभाजक आलेत. किती मिळालेत बघा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 विभाजक भेटलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जोड्या. 540चे आपल्याला भरपूर विभाजक भेटलेत. हा प्रश्न मला खूप महत्त्वाचा वाटतो मुलांनो. ह्या प्रश्नावर तुमची कमांड असली पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे. आता पुढं कोणाचे विभाजक काढायचे तर आपल्याला
आता काढायचे तर आपल्याला 78चे विभाजक काढायचे. हे प्रश्न ह्या ठिकाणी आपला संपलेला आहे. इथं आपण याला क्लोज करून टाकू. आता 78चे विभाजक त्याच पद्धतीने काढायचे. बघा, पहिला 1 गुणिले 78 तर आपला येणारच. 1 गुणिले 78 आपला विभाजक आहेच. त्याच्यानंतर 2 6 खाली उरला 1 आणि 2 18. 2 गुणिले 39 आलं. 8 आणि 7 15 बेरीज येते म्हणजे 3ने भाग जातोय. चला, मनातल्या मनात भाग द्यायचा. 3 दुणे 6, 3 दुणे 6 खाली उरला 1 आणि 3 सक 18. 4ने जातो का? 4 1 4 खाली उरले 3. 38ला 4ने भाग जात नाही, 5ने पण जाणार नाही. 2 आणि 3 आलाय म्हणजे 6 आणि 100% जातो. 6ची कसोटी आहे. 2 व 3ने भाग जाणाऱ्या संख्येला 6ने भाग जातो. 6 1 6 आणि 6 18. आपल्याला ही 13 कशी संख्या भेटली? मूळ. जर आपल्याला मूळ संख्या भेटली किंवा परत ती संख्या यायला लागली की आपले विभाजक संपले म्हणून समजायचे. तर इथं आपले 78चे विभाजक संपलेले आहेत. चला, 78चे विभाजकांची यादी लिहू. 78चे विभाजक थोडेच निघले. 1 2 3 6 13 26 39 आणि 78. किती विभाजक निघाले याचे? बघा, 1 2 3 4 5 6 7 8. किती विभाजक निघाले? 8. चला, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न 3 नंबरचा आहे. आता 56चे विभाजक शोधायचे आपल्याला. 56. बघा, पहिलं 1 गुणिले 56. सर्वात लहान विभाजक 1, सर्वात मोठी 30 संख्या. चला, समसंख्या आहे म्हणजे 2ने भाग जातोय. कसोटीचा वापर करा. 2 दुणे 4 खाली उरला 1. 2 8 16. 3ने भाग जातो का? 3ची कसोटी अंकांची बेरीज, आणि तिला जर भाग जात असेल तर 3ने भाग जातो. अंकांची बेरीज ती 11 आणि 11ला 3ने भाग जात नाही. 4ची कसोटी 4ने भाग डायरेक्ट देऊन बघा. आता 2च अंक आहेत शेवटच्या 2 अंकी संख्येला, पण इथं 2च अंक आहेत. 4 1 4 खाली वर 4ने भाग जातो. चला, 4 1 4 आणि 4 चोक 16. 5ने जाणार नाही. एकक स्थानी 0 नाही, 5 नाही, मग 5ने भाग जाणार नाही. 6ने पण जात नाही. 7ने जातोय. 7च्या तर पाड्यातच आहे. 7 8 56. मग आता मुलांना लक्षात राहू द्या, इथं 7 बी आले ना 8 पण आले. आता परत जर आपण 8ला बघितलं, परत लिहित बसायचं नाही. 8 गुणिले 7 परत डबल भाग करायचे नाही. ती जोडी भेटली आपल्याला म्हणजे ह्या ठिकाणी आपले विभाजक संपले. विभाजक कुठं संपले हे पण लक्षात आलं पाहिजे. तर 56चे विभाजक कोण यायला लागले मग? 1 2 4 7 8 14 28 56. चला, आता पुढचा प्रश्न सोडूया. तर पुढचा प्रश्न आहे 465चा. आता 3 अंकी संख्या असू द्या, आपल्याला कसोटीचा वापर करायचा आहे. ह्याचा खूप फायदा होतो आपल्याला. कसोट्या चांगल्या समजत्यात. आपला आडवा भागाकारांचा सराव होतो. हा गणितातला मला खूप महत्त्वाचा प्रश्न वाटतो. याच्यावर ज्या मुलांना कमांड येते ना, त्या मुलांना मग सगळेच प्रश्न सोडवायला सोपे जातात बघा. त्याच्यामुळं ह्या प्रश्नावर मुलांना कमांडच असली पाहिजे.
चला आता 465ची विभाजक काढू आपण. रेडी. चला पहिला सगळ्यात लहान विभाजक 1, मोठा विभाजक 465. आता लक्षात घ्या, विषम संख्येला कुठल्याही समसंख्येने भाग जात नाही. समसंख्येला मात्र विषमनी बी भाग जाऊ शकतो. समनी तर जातोच, पण विषम संख्येला कुठल्याही समसंख्येने भाग जात नाही. त्याच्यामुळे सम बघायचीच नाही आता आपण. चला 1 झाल्यानंतरची विषम संख्या 3. 6. आता 3ची कसोटी अंकांची बेरीज करावी लागते आपल्याला, आणि त्या बेरीजला भाग जातो का पाहायचंय. चला 6 4 10, 10 5 15, 15ला 3ने भाग जातो. चला 3ने भाग देऊ. 3 गुणिले 3 1 3, 1 उरला, 1वर 6 घेतले 16, 3 5 15, परत 1 उरला, 1वर 5 घेतले 15, 3 5 15. आता 4 ने बघायचं, 5ने भाग जातो याला, 5ची कसोटी 5 9 45, खाली उरला 1, आणि 5 3 15, 5 9 45 आणि 5 3 15. आता 93 आली. आता कुणी भाग जाईन याला, लक्षात घ्या बरं. आता इथं लक्षात आणावं लागेल आपल्याला, कारण 93 काय मूळ संख्या नाहीये. चला आता 7 ने जातोय का बघू. 7 5 35, 7 सकून 42, आणि 42 43 44 4 उरत आहेत. 45ला काय 7 ने भाग जात नाही, म्हणजे याला 7 ने भाग जात नाही. बेरीज किती येते तर 15 येते, म्हणजे याला 9 ने पण भाग जाणार नाही. 11ने, 11ची कसोटी एकाड एक अंकाची बेरीज 5 आणि 4 9, 9तून 6 गेले 3 येते, म्हणजे 11ने जाणार नाही. चला चेक करीत राहायचंय आता. 13ने बघा, 13 39, खाली किती उरले 7 उरले. 75ला काय 13ने भाग जात नाही. चला 13च्या पुढची मूळ संख्या 5ने जात, 5 ने 15 आहे. 3 आणि 5ने जातो म्हणजे 15ने जात असतो. चला 15ने भाग जाणार. 15 3 45, खाली उरला 1, आणि 15 1 15. बघा मूळ संख्या भेटली, 31 मूळ संख्या आली, म्हणजे आपले विभाजक संपलेले आहेत. 465चे विभाजक कोण येणार मग. 1 3 5 15 31 93 155 465. तर हे 465चे विभाजक आहेत. तर आपण विभाजकाचा प्रश्न पाहिला. आता आपण मूळ अवयवांचा प्रश्न बघणार आहोत. विभाजकाचा प्रश्न मुलांना थोडासा अवघड जातो, पण हा प्रश्न मात्र सोपा जातो. आता बघा, मूळ अवयवामध्ये फक्त आपण मूळ संख्येनेच अवयव पाडतो, तर विभाजकामध्ये आपण सर्व संख्या भाग जाणाऱ्या संख्या शोधतो. हे दोघातला फरक आहे. आता मूळ अवयव कसे का पाडायचे बघा. आता 408चे मूळ अवयव पाडताना काय करायचं, अशी उभ्या पद्धतीने आपण मूळ अवयव पाडायचे. आपली जुनी पद्धत ही. गणितात काही बाबतीत ओल्ड इज गोल्ड. चला समसंख्या आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 2 2 4, 2 0 0, 2 चौक 8. पुन्हा समसंख्या आली 2 नेच भाग जाणार. 2 1 2, 2 0 0, 2 2 4. पुन्हा समसंख्या आहे म्हणजे 2 नेच भाग जाणार. 2 5 10 आणि 2 1 2. आता समसंख्या संपली. आता 51ला 2 ने भाग जात नाही. आता 51ला 3 ने भाग जातो का बघा. अंकांची बेरीज येते 5 आणि 6, आणि 6ला 3 ने भाग जातो.
मग 3च्या कसोटीनुसार 51ला 3ने भाग जाणार. 3ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. 3 एक 3, 3 7 21 आणि 17 ही मूळ संख्या आली म्हणजे याला 17नेच भाग जाणार. 17 एक 17. 408चे आलेले अवयव आपण गुणाकार रूपात लिहायचे. चला कोण आलं? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 17 हे आले आपले 408चे अवयव. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 17 यांचा जर गुणाकार केला तर 408 येतो. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24, 17 चौक 68ला 8चा, 6, 17 34 6 40 यांचा गुणाकार येतो 408. तर अशा पद्धतीने आपण ह्या अवयव पाडलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे आपण कोणाचे अवयव पाडायचे? आता 24,000चे. चला इथे 1 नंबरचं गणित घेतलंय 408चे. आता आपण कोणाचे पाडणार? 24,000चे. चला इथं लिहू आता 24,000 लिहायचे आणि परत अशा पद्धतीने समसंख्ये म्हणजे 2ने भाग जाणार. 2 एक 2, 2 दुनी 4, 2 0 0, 2 0 0, 2 0 0. पुन्हा 2 सकून 12, 2 0 0, 2 0 0, 2 0 0. जर समसंख्या संपत नाही तर 2नेच भाग देत चालायचं. मूळ संख्येमध्ये आपण मूळ संख्येनेच भागतो, दुसऱ्या संख्येने नाही भागायचं. 2 त्रिक 6, 2 0 0, 2 0 0, 2 0 0. आता पुन्हा 2नेच. 2 एक 2 खाली उरला 1, 1 वर 0 घेतला 10, 2 पंचे 10, 2 0 0, 2 0 0. परत 2ने जातोय. 2 साती 14 खाली उरला 1, 2 पंचे 10 आणि 2 0 0. परत समसंख्ये 2नेच भाग देऊ. 2 त्रिक 6 खाली उरला 1, 2 सती 14 खाली उरला 1 आणि 2 पंचे 10. आता मात्र विषम संख्या आली म्हणजे 2ने भाग आपल्याला देता येणार नाही. चला आता अंकाची कसोटी 3ने भाग जातो का? 2च्या पुढची मूळ संख्या 3, एकक स्थानी 5 आहे म्हणून लगेच 5 कडे जायचं. तर 3ने भाग जातो का बघू? अंकांची बेरीज किती येते? 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15ला 3ने भाग जातो म्हणजे याला 3ने भाग देऊया. 3 एक 3 खाली किती उरले? काहीच नाही उरले. 3 दुने 6 खाली उरला 1, आता 15ला भागायचे. 3 5 15. आता अंकांची बेरीज येते 5 आणि 2 7 आणि 8, 8ला काय 3ने भाग जात नाही म्हणून आता 5ने भाग द्यावा लागेल. 5ची कसोटी आहे. 3च्या पुढची मूळ संख्या 5, 5ची कसोटी आहे एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5ने भाग जातो. चला 5 दुनी 10 खाली उरला 2 आणि 5 5 25. आता परत कुणी भाग जातोय? 5नेच जातोय. 5 5 25 आणि 5 एक 5. आता ह्याचे मूळ अवयव कोण आले? आता इथं गुणाकार रूपात लिहू आपण. 24,000 बरोबर. आता 2 किती वेळा आलेत? 1 2 3 4 5 6, 6 वेळा आलेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 5 झाले गुणिले 2 6, पुन्हा गुणिले 3 एकदा आलेत आणि 5 आले 3दा. 5 गुणिले 5 गुणिले 5 अशा प्रकारे ते मूळ अवयव आपण गुणाकारा रूपात लिहिलेले आहेत. यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो मुलांना. आता 2 किती वेळा गुणाकारात आलाय? 6 वेळा. मग 2चा घातांक 6 असं लिहायचं. गुणिले 3 गुणिले 5चा घातांक 3 अशा पद्धतीने लिहायचं. असं सुद्धा लिहिता येते आपल्याला. घातांकाच्या रूपात पण मांडत जा.
तीन एकदाच गुणाकारता आलाय म्हणजे 3चा घातांक एकच आहे, एक घातांक लिहिण्याची पद्धत नाही. आपण हे 408चं सुद्धा घातांकाच्या रूपात लिहू. 2 कितीदा गुणाकारात आलाय? 3दा. म्हणजे काय लिहिणार? 2चा घातांक 3 गुणिले 3 गुणिले 17. तर अशा पद्धतीने आपण यांचे विभाजक काढलेले आहेत. मूळ विभाजक काढलेले आहेत. विभाजक नाही, मूळ विभाजक. याला मूळ विभाजक म्हणायचे. इथं फक्त आपण मूळ संख्येनेच भाग देतो. विभाजक म्हणलं की मग सर्व संख्या आल्या. चला पुढची 3 नंबरचा आहे. तीन नंबरची कोणती आहे बघा? 8750. आता याचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे. त्याला मूळ अवयव पण म्हणतात, मूळ विभाजक पण म्हणतात. शब्दाला कन्फ्यूज होऊ नका. परीक्षेत वेगवेगळे शब्द मांडूनच तुम्हाला गोंधळण्याचा प्रयत्न केला जातो. चला समसंख्या आहे म्हणजे पहिला भाग 2 ने जाणार. 2 चौक 8, 2 त्रिक 6, खाली उरला 1, 2 सती 14, खाली उरला, आता 15तून 14 गेले, खाली उरला 1, आणि 2 पंचे 10. आता विषम संख्या आधी 2 ने भाग जाणार नाही. बघा 2 चौक 8, इथं कुणीच बाकी नाही उरली, मग 7लाच भागायचे. 2 त्रिक 6, बाकी उरली 1, आता 1वर 5 घेतले 15, 2 सती 14, बाकी उरली 1, 1वर 0 घेतला 10, 2 पंचे 10. आता चला 2च्या पुढची मूळ संख्या 3 आहे. आता 3ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आता या संख्येतील अंकांची बेरीज पहिल्यांदा करून पाहू. 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 5 19, 19 आली. म्हणजे अंक 3 ने काय भाग जाणार नाही. मग आता 5 ने भाग देऊ. एकक स्थानी 5 आली म्हणजे 5 ने भाग जातोच. चला 5 ने भाग देऊ. 5 8 40, बाकी उरली 3, 5 7 35, 3वर 7 घेतले 37 झाले, 5 7 35, 37 मधून 35 गेले, बाकी उरले 2, आणि 5 5 25. चला आता परत 5 ने भाग द्यावा लागेल. एकक स्थानी 5 आलाय. 5 1 5, बाकी उरली 3, 5 7 35, 3 उरल्या 37 झाले, आता 2, 5 5 25. परत 5 नेच भाग देऊया. 5 त्रिक 15, बाकी उरली 2, आणि 5 5 25. परत 5 ने भाग देऊया. 5 7 35, आणि 7 1 7. 8750चे कोण कोण आले अवयव? मूळ अवयव, मूळ विभाजक म्हणा, मूळ अवयव ते आपण गुणाकार रूपात लिहू. 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7. 2 गुणिले 5चा घातांक 4 गुणिले 7. हे आलं आपलं उत्तर. बघा 5 4दा गुणाकारात आहे म्हणून 5चा घातांक 4 गुणिले 7. जेव्हा एखाद्या संख्येचा घातांक 3 येतो ना, इथं आला 5चा घातांक 3, त्याला 5चा घन पण म्हणतात. लक्षात राहू दे. चला आता 8545 ह्याचे आपण विभाजक पाडणार आहोत. 8545. आता ही विषम संख्या आहे म्हणजे 2 ने तर हिला भाग जाणारच नाही. 2चं सोडून द्या. पुढे कोण आहे? 3. आता 3ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. अंकांची बेरीज किती येते? 5 आणि 5 10, 10 आणि 8 18, 18 आणि 4 22, 22ला 3 ने भाग जात नाही म्हणजे याला कुणी भाग जाणार? 5 ने. चला 5 ने भाग देऊ डायरेक्ट. 5 1 5, खाली किती उरले? 3, 3वर घेतले 5, किती झाले? 35, 5 7 35, बाकी कुणीच उरली नाही. पुन्हा आता 4ला, आता 5 ने 4ला भाग जातो का? नाही जात. कितीचा भाग गेला? 0चा. 5 9 45. आता याला आपल्याला
5ने पण भाग जात नाही. चला पुढची मूळ संख्या कोण आहे? तर पुढची मूळ संख्या 7 आहे. 7ने भाग जातो का बघू. 7 दुनी 14, 3 उरले, 7 चोक 28, 30 झाले ना, 2 उरले, 7ने पण जात नाही. चला 7च्या पुढची मूळ संख्या 11. एकाड एक संख्येची बेरीज, 1ची 0ची बेरीज झाली 1, आणि 9ची 7ची बेरीज झाली 16. मग 16चा आणि 1चा फरक येतो 15. म्हणजे 11ने बी भाग जात नाही, 13ने. पुढची मूळ संख्या 13. पुढच्या मूळ संख्या बघत चालायच्या. 13 1 13, खाली किती उरले? 13 4 17 40, 13 39, खाली उरला 1. 19ला 13ने भाग जात नाही. चला पुढची मूळ संख्या 17. 17 1 17, 9ला काय भाग जात नाही. पुढची मूळ संख्या आहे, सांगा, 19. चला 19ने पाहू. आता 19 तर 14 दर्शे, 19 तर 3300, 19 14 दर्शे, 19 तर 19 5200. आता 5200 किती उरले? 18. आणि 189ला काय 19ने भाग जात नाही. म्हणजे ह्याला पण 19ने भाग जात नाही. पुढं बघा कोण? 23. आता बघा 170. तर 23 तर बघा, 7 त्रिक 21, एकाचा हातचेले 2, 7 दुने 14 आणि 2 16, 61 नाशी, बाकी उरली 9. 99ला काय 23ने भाग जात नाही. 23ची पुढची संख्या 29. आता 29ने पहा. तर 29 5 45, 170 मधून 145 गेले, किती उरले? 25. 259ला काय भाग जात नाही. त्याच्यामुळे 29ने पण याला भाग जात नाही. आता पुढची संख्या मूळ संख्या आहे 31. 31चा अंदाज लावून करू. 3च्या पाड्यात 17 बघायची, 3 5 15, 31ला 5 1 5 आणि 5 त्रिक 15, 155. 170 मधून 155 गेले, खाली उरले 15 आणि 159. 159ला काय भाग जात नाही. चला आता काय करायचंय मुलांना? आता ही वापर कुठं भागत राहणार असं. आता याच्यात लक्षात राहून द्या, याची आयडिया सांगतो मी तुम्हाला. आता बघू, 1709 हिचा वर्ग संख्या कोण येते? तर 40चा वर्ग किती येतो आपल्याला माहिती आहे. 40चा वर्ग येतो 4 चोक 16 आणि 4 0 0 2 शून्य वाढायचे. वर्ग म्हणलं की 2 शून्य, ते 1600. 41चा वर्ग केला तर वर्गाची आयडिया माहिती करून घ्या. 1चा वर्ग 1, 4 1 4 आणि 4च्या दुप्पट 8 आणि 4चा वर्ग 16. आता 42चा वर्ग, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8च्या दुप्पट 16, 4 दुनी 8, 8 दुनी 16, चाला 1, 4 चोक 16 आणि 1 17. किती आलं? 1764. 1764 याच्यापेक्षा मोठं होत आहे. म्हणजे आपले जर 41 पर्यंतच्या संख्येने भाग गेला तरच ही संख्याला भाग जाऊ शकतो, नाहीतर ही संख्या मूळ संख्या आहे, हे लक्षात घ्या. चला आपण कुठपर्यंत भागायला होत आता? 31ने. तर 31ने पण हिला भाग जात नाही. आता 31च्या पुढची मूळ संख्या कोण आहे? 37.
चला 37चा अंदाज लावू. 3 5 15, 5 7 35, 5चा हातचेल 3 मोठं होतंय. 4चा अंदाज घेऊ. 4 7 28, 8चा हातचेले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, 148 आले. 170 म्हणून 148 गेले 22, झाले 229. आता 7च्याच एकक स्थानी 9 येते. मग त्यांनी भाग गेला तरच भाग जाऊ शकतो. पण इथं 3 7 7 49, हातचे आले 4, 7 त्रिक 21 आणि 4 25 यायला लागले. बघा आपण 37नी बाजूला भाग देऊन पाहू. मोठा भाग आहे म्हणून तुम्हाला लक्षात येण्यासाठी. बघा 107, कारण हे 37नी जर भाग गेला आणि 41नी भाग गेला तरच या संख्येला भाग जाऊ शकतो. बघा पहिला अंदाज कितीचा बसतोय? 6 त्रिक 18, तर 6 7 42, 2चा हातचेले 4, 6 त्रिक 18 ती मोठी होती. 5चा अंदाज घेऊ. 5 7 35, 5चा हातचेले 3, 5 त्रिक 15 आणि 3 हे पण मोठं होतंय. मग कितीचा अंदाज घेऊ? 4चा. 4 7 28, 8चा हातचेले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. आता हे वजाबाकी करू. 10तून 8 गेले, खाली राहिले 2, 4 आणि 5 खाली राहिले 2, 429 आलं. ते 229 आलं. आता याला जर भाग जाण्यासाठी तर 7नीच गेला पाहिजे. 7 7 49, 9चा हातचे आले 4, 7 4 25, 259 मोठे होते. म्हणजे 229ला बी पूर्ण भाग जात नाही, कारण दुसरी संख्येची एकक स्थानी 9 येतच नाही. 6 7 42, 2चा हातचेले 4, 6 7 42, 2चा 6 7 42, 2चा हातचेले 4, 6 1 18 आणि 4 22, 6 7 42, 2चा हातचेले 4, 6 1 18 4 22. तर 9तून 2 गेले 7 बाकी यायला लागली. बाकी 0 यायला पाहिजे ती. म्हणजे 37नी पण भाग जात नाही. आता अशीच हे तुम्हाला समजावं म्हणून केलाय. तर असंच आपण 41नी भाग देऊन बघायचं. 41नी भाग दिला तरच ह्याला भाग जाऊ शकतो, अन्यथा भाग जाणार नाही. आता एकक स्थानी 9 आहे, म्हणजे 9चा असेल तर 9नी डायरेक्ट चेक करू आपण, कारण दुसऱ्या संख्ये 9 1 9 9 चोक 36 येते. 170ला भागायचंय ना आपल्याला. चला ते डायरेक्ट नको भागायचं, अगोदर पहिला भाग घेऊ. 4 चोक 16, 4 1 4 आणि 4 चोक 16 किती आलं? 164. बाकी किती उरली? 6. 69ला काय 41नी भाग जात नाही, म्हणजे 41नी भाग जात नाही. ज्या अर्थी हे वर्गापर्यंत, आता 1764 42चा वर्ग त्याच्यापेक्षा मोठा आहे, मग याच्या पुढे इथपर्यंतच्या मूळ संख्येने जर भाग जात नसेल तर ही संख्या मूळ असते, मग हिचे अवयवच पडणार नाही. इथं काय लिहायचं? 1709 1 1709 मूळ संख्या आहे, तिला भागच जाणार नाही. आपलं उत्तर काय येणार? 8545 बरोबर 5 गुणिले 1709. अशा पद्धतीने हे अवयव पाडायचे होते. तर ह्या ठिकाणी आपण हा भाग थांबूया. तुम्ही सर्वांनी तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, सराव करायचा आहे. हे शेवटच्या धड्यात मूळ संख्या कशी, शेवटच्या अवयव पाडताना मूळ संख्या कसे पाडायचे, ओळखायची, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले. तर त्याचा आपण व्यवस्थित सराव करा. डबल व्हिडिओ पहा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ पाठवा, माझे सबस्क्राईब वाढवा. मी मध्ये तरी बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही, कारण मला वेळ भेटला नाही. तर त्याच्याबद्दल दिलगिरी सर्वांची. पण तुम्ही मदत करा, आपल्या नातेवाईकांना पाठवत चला, ही करा, त्यांना बी समजलं पाहिजे. याच्यातून तुमचं गणित निश्चितच चांगलं बनणार आहे. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती. चला, गुड बाय, जय हिंद.